केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी गेल्या वर्षभरात राबवलेल्या ऑपरेशन्समुळे नक्षल चळवळ आता खरंच बॅकफुटला आल्याचं पाहायला मिळत आहे. संघटनेच्या सर्वोच्च प्रमुखांपैकी एक असलेल्या नंबाला केशवराव उर्फ बसवराजूचा मे 2025 मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत खात्मा झाला. त्यानंतर नक्षली चळवळीतीलच आणखी एक महत्वाचा आणि प्रमुख नेता असलेल्या भूपतीनं ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. याशिवाय नक्षल्यांचा सर्वात खतरनाक मिलिटरी कमांड माडवी हिडमा नोव्हेंबर 2025 मध्ये चकमकीतच ठार झाला. या सगळ्या घडामोडींनंतर नक्षली संघटनेचा भावी उत्तराधिकारी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं तो धिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी यानं सुद्धा आता तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता नक्षल चळवळ केवळ कागदावरच उरल्याचं सांगण्यात येत आहे. वेगवेगळ्या राज्यांनी मिळून ज्याच्यावर तब्बल 10 कोटींचं बक्षीस ठेवलं होतं, भारतीय सुरक्षा यंत्रणांना गेल्या 4 दशकांपासून जो हुलकावणी देत होता, जो राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या फिल्मी स्टाईल अपहरणानंतर देशभरात चर्चेत आला होता, तो नक्षली चळवळीचा सर्वोच्च नेता देवजी नेमका आहे कोण? अंगाचा थरकाप उडवणाऱ्या कोणत्या हल्ल्यांचा तो मास्टरमाइंड होता? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळीत तब्बल 40 वर्ष बंदुकीच्या जोरावर लाल क्रांतीचं स्वप्न पाहणारा, शेकडो जवानांच्या रक्तानं हात माखलेला माओवाद्यांचा सर्वोच्च नेता देवजीनं 22 फेब्रुवारीला तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात शस्त्रांसह शरणागती पत्करली. त्याच्यासोबत त्याचा खंदा समर्थक आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम आणि इतर 14 नक्षल्यांनी देखील पोलिसांसमोर गुडघे टेकले. दरम्यान तेलंगणा पोलिसांनी मात्र अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाहीये. पण माध्यमातील बातम्यांनुसार गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 1 ते 2 दिवसात या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देवजी सारख्या नेत्याचं आत्मसमर्पण हे दीर्घकाळ चाललेल्या संघर्षासाठी मोठा टर्निंग पॉइंट मानलं जात आहे. काही दिवसांपूर्वी हिडमाचा झालेला अंत आणि भूपतीनं केलेलं आत्मसमर्पण यामुळे आता देवजी सुद्धा आत्मसमर्पण करेल असं बोललं जात होतं. याशिवाय या आत्मसमर्पणाचं कारण काय, या संदर्भात काही विश्लेषण आणि सुरक्षा तज्ञ सांगतात की नक्षल चळवळीतील विश्वासघात, अंतर्गत मतभेद, वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू आणि सुरक्षा दलांचा वाढता दबाव यामुळे अनेक मोठ्या नेत्यांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतलाय. तसंच सरकारच्या सरेंडर अँड रिहॅबिलिटेशन स्कीम अंतर्गत शस्त्र सोडणाऱ्यांना आर्थिक मदत, पुनर्वसन आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी विविध सुखसोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे आता आत्मसमर्पण हाच एकमेव आणि उत्तम पर्याय असल्याचं नक्षल्यांना वाटू लागलंय. त्याला परिणामी आता लाल दहशतीचा शेवट जवळ आल्याचं सांगण्यात येत आहे. आत्मसमर्पण केलेल्या 64 वर्षीय देवजी बद्दल सांगायचं झालं तर तो मूळचा तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातला रहिवासी आहे. 1983 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप मधून त्यानं आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. गडचिरोली दलात तो कमांडर म्हणून काम करत असताना गोव्यापासून केरळ पर्यंत त्याने नक्षलवादाचा विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आगामी जंग या नियतकालिकाच्या माध्यमातून तो नक्षली विचारसरणीचा प्रसार करायचा. वैचारिक आणि लष्करी अशा दोन्ही बाजू त्याने मोठ्या हिमतीनं चालू ठेवल्या होत्या. तो माओवादी या प्रतिबंधित संघटनेचा सरचिटणीस देखील होता. बसवराजूच्या मृत्यूनंतर चळवळीतील सूत्र बऱ्यापैकी देवजीकडे आली होती. त्याच्या सशस्त्र संघर्षाची माहिती अशी आहे की तो थरकाप उडवणाऱ्या अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. त्यात देशाला हादरवणाऱ्या राणी बोदली कॅम्प येथील थरारक हल्ल्याचा आणि ताडमेटला हल्ल्याचा समावेश होतो. मार्च 2007 मध्ये छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यातील राणी बोदली कॅम्प येथे 55 पोलीस जवानांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. झोपेत असलेल्या या जवानांवर नक्षल्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकले होते. तर 6 एप्रिल 2010 मध्ये छत्तीसगड मधीलच दंतेवाडा जिल्ह्यातील ताडमेटला या ठिकाणी तब्बल 76 जवानांना आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं लागलं होतं. भारतीय सुरक्षा दलात आजही हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. याशिवाय देवजीच्या मार्गदर्शनाखालीच 2013 मध्ये छत्तीसगड मधील झीरम घाटी येथे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यावर हल्ला करण्यात आला होता. तर देवजी ज्या प्रकरणामुळे पहिल्यांदा देशभरात चर्चेत आला ते प्रकरण फार भयंकर होतं. त्याच्या सांगण्यावरून एका आमदाराचं अपहरण करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम हे 1991 मध्ये सिरोंचा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. त्यावेळी ते गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात प्रचारासाठी गेलेले असताना अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीनं त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं.
तब्बल 17 दिवस नक्षल्यांनी आत्राम यांना घनदाट जंगलात डांबून ठेवलं होतं. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर आत्राम यांची सुटका झाली होती. या एका घटनेनं त्यावेळी देवजींचं नाव देशाच्या नकाशावर झळकलं होतं. त्याच दरम्यान म्हणजेच 90च्या दशकात गडचिरोली जिल्ह्यात 3 जवानांसह 2 निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली होती. त्यात देखील देवजीचा हात असल्याचे आरोप आहेत. अलीकडच्या काळात म्हणजेच मे 2020 मध्ये एटापल्लीच्या जंगलात कमांडो सोबत झालेल्या चकमकीत देवजीची पत्नी सुजन अक्का मारली गेली. पत्नीच्या मृत्यूनंतर तो प्रचंड संतापला होता. या घटनेचा मी मोठा बदला घेईल असं तो सातत्यानं म्हणायचा. पण त्यापूर्वीच त्याच्या दहशतीचा शेवट झालाय. देवजीच्या आत्मसमर्पणानं नक्षली चळवळीच्या वैचारिक आणि लष्करी अशा दोन्ही बाजू कोसळल्याचं बोललं जात आहे. देवजीनंतर नक्षली चळवळीत आता केवळ 75 वर्षीय मुप्पल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती आणि मिशीर बेसरा हे 2च मोठे नेते शिल्लक आहेत. त्यातील गणपती हा आजारपणामुळे मागील अनेक दिवसांपासून भूमिगत असल्याचं कळतंय. तर मिशीर बेसराकडे आता नक्षली चळवळीची सगळी जबाबदारी येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाकी देवजीच्या आत्मसमर्पणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्याचं आत्मसमर्पण देशातील नक्षली चळवळीचा संपूर्ण शेवट ठरेल का? यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.